अशात मित्रांनो, मी तुमचे हॉटमेट. आज माझ्याकडे एक छोट्या मुलीचा ड्रेस आला आहे. त्याला मी शरारा बनवणार आहे आणि त्याचा रेफरन्स मी तुम्हाला नंतर दाखवणार. आणि हे माझे पतिदेव आहे, नुसते मोबाईल दिसत असतात. तरी पण सगळ्यांना हॅलो, हाय, नमस्कार. तर मी पूर्ण झाल्यावर तुम्हाला ड्रेस दाखवणार आणि तुम्ही नक्कीच सांगाल की तुम्हाला समजली काय कटिंग अँड स्टिचिंग. बाय, भेटूया. हे त्या ड्रेसचं अस्तर आहे 2 फोल्डमध्ये. आपण याला एकदा फोल्ड करून 4 फोल्डमध्ये करून घ्यायचं आणि बंद बाजू नेहमी आपल्याकडून ठेवायची. त्यानंतर माझा मुलीचा त्या गळा आहे 3ला सोडून जेवढी आपली लेंथ असेल त्यावर मार्किंग करून एक लाईन आखून घ्यायची. त्यानंतर आपण आर्मोलचं मेजरमेंट लावायचं 3वर आणि वरती गळा सोडून द्यायचं 3 आणि त्यानुसार आर्मोलसाठी मेजरमेंट लावायचं. जेवढं आपल्याला आर्मोल हवं आहे, मला 5 हवं होतं. त्यानुसार आता जेवढी मुलीची छाती राहणार त्यानुसार आपण 20ला डिवाइड करून 4, त्यानंतर 5 उत्तर येणार. 5वर मार्किंग करणार आपण आणि ते मार्किंग झाल्यानंतर लुझिंगसाठी एक्स्ट्रा 2 याच्यावर आपण मार्किंग करणार. म्हणजे टोटल आपण 7.5पर्यंत घेऊन येणार. त्यानंतर 1 इंचावर मार्किंग करून त्याला राऊंड शेप देऊन द्यायचा आर्मोलचा. आणि ते झाल्यानंतर कमरेच्या भागासाठी 4था भाग आला आहे 5, त्यानुसार 2 एक्स्ट्रा लुझिंग आणि स्ट्रेट लाईन करायची. त्यानंतर 5वरून हाफ घेऊन राऊंड शेप करून घ्यायचा. आणि आता त्याला परफेक्टपणे कटिंग करून घ्यायची. कटिंग झाल्यानंतर ते 2 तुकडे निघणार समोरच्या फ्रंट पार्टचे. त्या पार्टला आपण 4 फोल्ड केलेल्या अस्तरवर ठेवायचं. 3चा गळा सोडून त्यानुसार जितकी लांबी आपल्याला हवी असेल फ्रिल तिथपर्यंत लांबी घ्यायची. मला 12 हवी आहे, मी तर 12वर टिक केला आहे. आणि त्या मार्किंगला आपण डायरेक्ट लाईन आखून घेणार आहे. लाईन आखून झाली की त्याला आपण व्यवस्थितपणे कटिंग करून घ्यायची. हा आहे फ्रंट पार्टच्या खालची फ्रिलची मेजरमेंट. त्यानुसार आपण ते ठेवून द्यायचं त्यावर. आणखी एकदा त्याला कटिंग करून घ्यायची बॅक पार्टसाठी. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण निघले आहेत. आता हे मेन फॅब्रिक आहे. ह्या मेन फॅब्रिकला आपण छानपणे खाली व्यवस्थित टाकणार. त्याला आता व्यवस्थित टाकल्यानंतर आपण त्याला 2 फोल्ड करणार आणि जे आपण अस्तरची कटिंग केली आहे त्याला आपण त्याच्यावरती ठेवून कट करून घेणार. व्यवस्थितपणे त्यावर ठेवायचं आणि त्याला एक्स्ट्रा मार्जिन सोडून थोडंसं कट करून घ्यायचं दोन्ही पार्ट झाल्यानंतर कट केल्यानंतर आपण त्याला 4 फोल्ड करायचं. आणि खालची जे स्टीलचा भाग असेल त्याला आपण मेजरमेंट लावायचं. जे एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कटिंग करून घ्यायची आधी. आणि जे अस्तर कापलं आहे फ्रिलसाठी ते अस्तर आपण या मेन फॅब्रिकवर ठेवून द्यायचं. ठेवल्यानंतर आपण जे कटिंग केलं आहे फ्रिलसाठी अस्तर ते ठेवून वरती बॉडीचा पार्ट 7.5 आला होता ते सोडून आपण जेवढी आपल्याला फ्रिल लेंथ पाहिजे तेवढ्या फ्रिल लेंथवर आपण मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन करून आपण त्याला कट करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्या फॅब्रिकला 4 फोल्ड केला आणि ज्याचा पातळ भाग असतो ते आपण दोरीसाठी कट करून टाकतो. त्याची आपण दोरी बनवणार जे गळ्याला लावायची आहे. एवढं सगळं कटिंग झालं. थोडा ब्रेक हवा असता तर आम्ही चाय पार्टी केली आहे. तर आता स्टिचिंग करू. त्यानंतर आपण जे दोरीसाठी कट केलं आहे त्याला आपण फोल्ड करून आणि त्याला आपण दोरी बनवू. दोरीसाठी आपण त्याला पूर्ण फोल्ड केले आहेत आणि माझी दोरी झाली आहे रेडी. तर चला आता आपण ह्या दोरीला मधामधून कट करूया सेम करून. कारण आपल्याला दोन्ही बाजूनं हवी आहे, बॅक साईड आणि फ्रंट साईड. ते नेमून आपल्याला 4 दोऱ्या हव्यात असते. त्यानंतर आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग करणार. कपडा सरळ ठेवायचा आणि सरळ कपड्यावर अस्तर ठेवायचं. कधी उलट्या कपड्यावर अस्तर नाही ठेवायचं. आणि त्याला आपण शिलाई मारून द्यायची. तर शिलाई मारायच्या आधी आपण जो नाडा केला आहे तो आधी फिक्स करून घ्यायचा कॉर्नरवर जिथून आपल्याला नेकची डिझाईन हवी आहे. ते नाडा अंदरून बाहेर थोडा काढायचा
त्यानंतर आपण स्टिचिंग करायची त्या स्टिचिंग करताना नाडा परफेक्ट बसला पाहिजे तिथे. जेवढा आपण शिलाई मारली आहे तेवढी आपण कटिंग करून द्यायची. जी मी मार्किंग तुम्हाला दाखवत आहे तुम्ही ते कटिंग करायचे नाही. बस तुम्हाला जेवढं दाखवलं आहे तेवढं तुम्ही कट करून घ्यायचं एक्स्ट्रा पार्ट. त्यानंतर आपण त्याला खचके देऊन द्यायचे जेणेकरून जो पार्ट आपण पलटवणार तो व्यवस्थित बसणार. आणि खचके देताना लक्ष ठेवायचं की सुताच्या बाहेर गेले नाही पाहिजे जे आपण शिलाई मारली. त्यानंतर आपण त्यांना व्यवस्थितपणे पलटवून घ्यायचं. पलटवल्यानंतर त्याचा लुक असा दिसणार. त्यावर आपण प्रेस शिलाई मारून घ्यायची जेणेकरून त्याची फिनिशिंग खूप छान दिसणार. तर त्यानंतर आपण जे 2 पार्ट बनवले आहेत त्याला जॉईंट करायचं. एकावर एक ठेवून जॉईंट करायचं नाही, त्याला आपण उलट्या बाजूने जॉईंट करायचं. आता त्याला फ्रिल बनवूया आपण. खालची लेयर त्याला आधी फोल्ड करून घ्यायचं खालच्या बॉर्डरला, सूत निघले नाही पाहिजे म्हणून. तर फोल्डिंग झाल्यानंतर त्याचा फायनल लुक असा दिसणार. आता तुम्ही त्याला प्लेट्स पाडायचे जे बॉडीपासून आपल्याला अटॅच करायचे. त्यानुसार एक प्लेट पाडत न्यायचे बरोबर साईजनुसार. पूर्ण प्लेट पाडून घ्यायच्या आधी अस्तरला पण फोल्ड करून घ्यायचं. आता आपण वरची बॉडी ठेवून त्याला बॉडीच्या फ्रंट साईडनं आणि फ्रिलच्या फ्रंट साईडला एकावर एक ठेवून आपण तिथे प्लेट्स पाडायचे. प्लेट्स पाडून झाल्यावर फायनल लुक असं दिसणार त्याचं. बघा किती छान आलं. आता त्यानुसारच आपण लटकन तयार करून घ्यायचे ते जे दोरी आहे त्याला बांधायसाठी. आणि ते खूप सुंदर लुक देणार. त्यामुळं आपण एक लटकन तयार करून